दुष्काळी दौऱ्यावर असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळी भागांची पाहणी केली। पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार, पिंपरी पठार या गावांमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली। तसंच शेतकरी आणि ग्रामस्थ यांच्याशी त्यांनी थेट संवाद साधला। अशा परिस्थितीत चारा छावण्या सुरू करण्याचा सरकारचा मानस असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। शेतीच्या पाण्याबरोबर जनावरांसाठी पाण्याचाही विचार सरकारनं केला असून 10% अतिरिक्त पाणी जनावरांसाठी देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। यावेळी कान्हूर पठारमधील शेतकऱ्यांनी 1 टीएमसी पाणी मिळावं यासाठी मुख्यमंत्र्यांना फलक दाखवले। पिण्याचं पाणी मनुष्याला तर द्याल, पण जनावरांचं काय? आणि म्हणून यावेळेस नियोजन करताना आपल्या राष्ट्रीय मानकानुसार आपण हे सांगितलं की 10% अतिरिक्त नियोजन करायचं आणि ते पाणी आपण गुरांकरता जनावरांकरता वापरायचं आणि त्याचा अतिरिक्त निधी हा आपण यावेळी उपलब्ध करून दिलाय। तालुक्यामध्ये चारा नसेल तर जिल्ह्यात आणायचा, जिल्ह्यात नसेल तर बाजूच्या जिल्ह्यात आणायचा आणि अगदी आसपासच्या 2-3 जिल्ह्यात नसेल तर अनेक ठिकाणी आपण बाजूच्या राज्यामध्ये देखील चारा बुक करून ठेवलाय आणि आवश्यकता पडली तर बाजूच्या राज्यातून देखील चारा या ठिकाणी आपण आणणार आहोत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।